रमजान ईद निमित्त आज सकाळपासूनच सगळ्यात मस्जिदमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज पाठण करण्यासाठी गर्दी केलेली आहे। मी सध्या उभा आहे भायखळ्याच्या ख्रिस्ती हिंदुस्थान मस्जिदमध्ये आणि आपण पाहू शकता या ठिकाणी सकाळपासूनच ते मुस्लिम बांधव आहेत ते या ठिकाणी नमाज पाठण करताना दिसून येत आहेत। एकंदरीत एक महिना रमजानचा जो महिना आहे महिनाभर उपवास केल्यानंतर आज ईदच्या निमित्ताने रमजान ईदच्या निमित्ताने या ठिकाणी नमाज पाठण केले जाते। सकाळपासूनच मस्जिद परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे। एकंदरीत या ठिकाणी कुठेतरी या समाजाला आपल्या इकडनं देणं लागतं आणि त्याचबरोबर कुठेतरी यांच्यामध्ये उत्साह निर्माण व्हावा यासाठी पोलिसांनी देखील या ठिकाणी गुलाबाचं फूल देऊन यांचं स्वागत या ठिकाणी केलं जातं आणि त्याचबरोबर शुभेच्छा देखील पोलिसांकडून दिल्या जातात। त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर नमाज पाठण केल्यानंतर या ठिकाणी मुस्लिम बांधव जे आहेत ते एकामेकांची गळा भेट घेऊन या ठिकाणी एकामेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा देखील या ठिकाणी देतात। आज सकाळपासूनच या ठिकाणी मस्जिद असतील सगळेच मस्जिद असतील मुंबई परिसरातील सगळ्याच मस्जिदामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जी झालेली आहे। शेवटचं नमाज या ठिकाणी अदा करताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने या ठिकाणी मुस्लिम बांधव दिसत आहेत। आपण काही मुस्लिम बांधवांशी जाणून घेऊया आज का जो नमाज है कैसे पढ़ा जाता है और किस तरह आप बधाई देते हो। आज की जो नमाज है फजर का पहले पढ़ता फिर ईद का नमाज उसके बाद दुआ होगा फिर सब जाएगा। ये नमाज कितने बजे शुरू होती है, कैसे आप एक दूसरे को गले मिलके ईद की शुभकामनाएं देते हैं। देखिए अभी ये नमाज 7 बजे की चालू है। यह अभी नमाज छूटने के बाद में सबको हम गले मिलेंगे, फूलगोशी होएगा। हमारे कमिश्नर ऑफिसर सब आए हुए हैं, इनके हम फूलगोशी करेंगे, इनकी स्वागत करेंगे। उनके बाद में सब हम एक साथ गले मिलेंगे और हमारा जो ईद का त्यौहार है बड़े खुशी का त्यौहार है। हम सब भाई एक मिलके हम सब ईदी मिलते हैं। कोई हमारी ऐसी गिला शिकवा नहीं है। हमारे महाराष्ट्र में खुशी से त्यौहार बीता है और खुशी से बीतेगा। हमको क्योंकि किसी से कुछ लेना नहीं देना नहीं है। हमारा त्यौहार हम खुशी से बना रहे। हमारे को कुछ इसी से कुछ हमसे गिला शिकवा कुछ नहीं है। एकंदरीत पाहायला गेलं तर कुठेतरी मुस्लिम बांधव जे आहेत ते मुस्लिम बांधव आज सकाळपासूनच या ठिकाणी नमाज पाठण करताना दिसून येत आहे। तर दुसरीकडे सर्व धर्म समभाव असाच एक नारा देत या ठिकाणी आम्ही आमचा उत्साह आनंदात व्यक्त करत असल्याचं मत या ठिकाणी मुस्लिम बांधव मांडताना दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन अमित सह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।